निलेश भाऊ बोलायला सुरू करण्याच्या आधीच मला याची भीती वाटते. 1.5 महिन्यापासून नियोजन केलंय कार्यक्रमाचं, एवढं सुंदर नियोजन केलंय. फक्त गोंधळ असा झालाय की हळद, लग्न आणि पाहुणचार एकाच दिवशी ठेवलाय, म्हणून जाणाऱ्या पाहुण्यांनाही घाई आहे आणि आमच्यासारख्या थांबणाऱ्या लोकांनाही अडचण आहे. पण माता रमाईचा 127वा जयंती सोहळा साजरा करीत असताना आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी एवढी गोष्ट नक्की लक्षात ठेवावी की चळवळीला अर्ध्यातनं सोडणाऱ्या लोकांनीच चळवळीला थांबवून ठेवलेला आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांकडनं अपेक्षा करतो की जेवढा वेळ बोलणार आहे, काही जण खुर्चीवरनं उठणार नाही आणि जे उभे आहेत त्यांना बसवण्याची जबाबदारी मी घेतो. सगळेजण माझ्या सोबत आहात? सुरुवात करू. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. किती सरकार बदलले तरी माझा आवाज कोणी दाबू शकणार नाही. तुम्ही निवांत राहा, ते वेळेनुसार होईल. चला सुरुवात करतो. आपण सगळ्यांनी शेवटपर्यंत मला साथ द्या. सर्वप्रथम जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धाला वंदन करतो. तो शांतीचा संदेश ज्यांनी समजून घेतला आणि अखंड आयुष्यभर ज्यांनी बुद्धाच्या विचारांचं आचरण केलं आणि या पुरोगामी चळवळीला स्वतःची 2 आपत्त्य अर्पण केली, अशी अखंड भारताचे सम्राट प्रियदर्शनी अशोकांचा वैचारिक वारसा सन 12व्या शतकामध्ये ज्यांनी संबंध दक्षिण भारतामध्ये पोहोचवला, असे महात्मा बसवेश्वर बसवांना. बसवेश्वरांच्या विचारांचा वारसा स्वतःच्या दोह्याच्या माध्यमातून ज्यांनी संबंध देशभर पोहोचवला आणि पाहन पूजे हरी मिले तो मै पूजू पहार तातय चाकी भली पीस खाय संसारा, ज्या दोह्याच्या माध्यमातून ज्यांनी तुम्हाला आणि आम्हाला दगडातला आणि दगडातल्या देवातला फरक समजावून सांगितला, असे महान संत कबीर. कबीरांच्या दोह्यातनं कबीरांचे विचार ज्यांनी पुढे नेले आणि स्वतःच्या अभंगाच्या माध्यमातून या देशाला प्रकाशमान केलं. आणि ऐसे कैसे झाले बंधू कर्म करूनी म्हणती साधू अंगी लावून या राख डोळे झाकून करती पाप दावी वैराग्याच्या कळा भोगी विषयांचा सोहळा तुका म्हणे सांगो किती जळे तयाची संगती, अशा अभंगाच्या माध्यमातून ज्यांनी या देशात फुपावलेल्या पाखंडवादावर प्रहार केला, असे जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांच्या अभंगातनं स्वराज्याची पेरणी करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब त्या पेरणीतून उगवलेल्या एका रोपट्याने एका विशाल वटवृक्षाचं रूप धारण केलं आणि ज्याने तुमच्या माझ्या माथ्यावर स्वराज्याची छत्रछाया धरली. आणि या महाराष्ट्रामध्ये दगड केली तर किल्ला बनू शकतो, तर माणसं केली तर स्वराज्याची निर्मिती काय होऊ शकत नाही, हा विचार सर्वप्रथम ज्यांनी मांडला, असा आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवय्या, सज्जनांचा कैवारी आणि दुर्जनाचा कर्दनकाळ छत्रपती शिवाजी महाराज. बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याचा वारसा ज्यांनी तलवारच्या धारेवर पेलून धरला आणि ज्यांनी महाराष्ट्रालाच नाही तर दिल्लीच्याही तख्ताला हलवून सोडलं, आणि आजही दिल्लीचं तख्त जरा हल्लंय बरं, ज्यांनी दिल्लीच्याही तख्ताला हलवून सोडलं, असे राजे शंभू छत्रपती. बांधवांनो, हे 2 छत्रपती महाराष्ट्राच्या मातीतनं निघून गेले आणि या देशामध्ये पेशवाईचं राज्य आलं. ज्या पेशवाईनं तुमचं माझं जगणं कुत्र्या मांजरापेक्षाही वाईट केलं. माझ्या आईला, माझ्या बहिणीला, माझ्या ताईला, माझ्या मावशीला, माझ्या आईला, माझ्या आत्याला, सगळ्या माझ्या बायालेक्यांचं वाटोळ केलं आणि नारी ही केवळ भोगाची वस्तू आहे असं समजलं. त्या पेशवाईला या देशातनं कशा पद्धतीने हद्दपार करता येईल यावर सर्वप्रथम ज्यांनी विचार केला. आणि विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ एका विद्येने केले. या काव्यपंक्तीतून ज्यांनी तुम्हाला आम्हाला विद्येची महती समजून सांगितली, असे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. जर सर्वसाधारण ज्योतिबा एवढं सगळं करू शकतो, तर मी एका राज्याचा राजा आहे, मला काय करायला हवं यावर सर्वप्रथम ज्यांनी विचार केला आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आरक्षणाची संकल्पना मांडली, अशी आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आणि या तमाम महापुरुषांचा वैचारिक वारसा ज्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत आणून पोहोचवला. आणि या देशामध्ये माणूस म्हणून जन्माला तर आलो होतो, पण माणूस म्हणून जगता येत नव्हतं, अशा प्रत्येकाला माणूस म्हणून जन्मलेल्या लंगड्याला पाय दिला, आंधळ्याला डोळे दिले, खुळ्याला हात दिले, बहिऱ्याला कान दिले. आणि या विषमतावादी देशामध्ये ज्याने गांधीला जीवन दान दिले आणि या देशाला ओजस्वी संविधान दिले आणि या देशाला ओजस्वी संविधान देऊन या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, एकता, एकात्मता, गतिशीलता, प्रगतिशीलता, सभ्यता, संस्कृती, नीतिमूल्य, नीतितत्व, नीतिवाद, विज्ञानवाद आणि मानवतावादावर आधारित समाजाची रचना केली, असे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सोडून गेल्याच्या नंतर ज्यांनी
स्वतःच्या अखंड साहित्यातनं भारत देशातल्या बहुजनातल्या नायकाचं नायिकेचं असणं दिसणं नसणं बोलणं वागणं रूढी रीत परंपरा जगाच्या वेशीवर नेऊन मांडल्या. 15 ऑगस्ट 1947ला संबंध भारत देश स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करत असताना 16 ऑगस्ट 1947ला दुपारी 12 वाजता भर पावसामध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर ज्यांनी मोर्चा काढला आणि ये आझादी झूठी है देश की जनता भूकी असा नारा दिला असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या देशातल्या तमाम नारी शक्ती माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, सत्यशोधक ज्ञानज्योती मुक्ता साळवे या तमाम महापुरुषांना आपण प्रथमतः जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिवादन करूयात. ज्यांच्या मार्गदर्शनात ज्यांच्या पुण्याई नेहमी महापुरुषांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचं ज्यांनी माझ्या डोळ्यामध्ये काजळ घातलं असे आधुनिक महाराष्ट्राच्या विद्यार्थी चळवळीचे प्रणेते आणि माझे गुरु आदरणीय प्रभाकरजी शिंदे आणि ज्यांच्या प्रेरणेने मी या चळवळीमध्ये आलो असे माझे वडील स्मृतिश्री शंकर निकाले या 2 व्यक्तींच्या चरणी मी स्वतःला समर्पित करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. बांधवांनो, खरं तर असं आहे की बोलायला बरंच काही आहे. ज्या माणसाला जगाच्या पाठीवर सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून मोजलं जातं त्या माणसाच्या सहचारिणीच्या कार्याचा गौरव करण्याचा हा सोहळा आहे. जगाच्या पाठीवर असणारी एकमेव स्त्री जिचा नवरा बॅरिस्टर आहे, जगाच्या पाठीवर जिच्या नवऱ्याची ख्याती आहे, त्या स्त्रीने त्या नवऱ्याला उभं करताना थापलेल्या गौऱ्यांबद्दल बोलण्याचा हा उत्सव आहे. जगाच्या पाठीवर 19 डिग्र्या असणाऱ्या बाबासाहेबांची पत्नी रमाईने पोटचे 4 अपत्य गमावले पैशाअभावी. त्या दुःखाला परत एकदा रमाईच्याच त्यागाने गोंजारण्याचा हा सोहळा आहे. बोलण्यासारखं बरंच काही आहे बांधवांनो, पण आता वेळेच्या मर्यादा आहेत. पुढचे काही मिनिट मला तुमच्याशी बोलायचं आहे. खरं तर बऱ्याच कार्यक्रमामध्ये मी जातो आहे. त्यागमूर्ती माता रमाई, त्यागमूर्ती माता रमाई बाबासाहेबांची सहचारणी होती, बाबासाहेबांची बायको होती, बाबासाहेबांची आयुष्यभराची जीवनसंगिनी होती. पण मला हे इथं अतिशय विश्वासाने आणि जबाबदारीने कांबळे मॅडम मला इथे बोलावं लागेल. बाबासाहेब रमाई ही बाबासाहेबांची समाजमान्य पत्नी होती, पण त्याआधी रमाई ही बाबासाहेबांची सुद्धा आई होती. हे तुम्हाला आम्हाला समजून घ्यावं लागेल. रमाई जर कदाचित बाबासाहेबांच्या फक्त पत्नीच्या भूमिकेत असते तर बाबासाहेबांना एवढ्या संघर्षातनं हा समाज उभा करता आला नसता. रमाईने पत्नी आणि आई या दोनही भूमिका पार पाडलेल्या आहेत, म्हणून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना पुढचं सगळं काम करता आलं. बांधवांनो, फार आम्ही अगदी सहज बोलून जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं, पण संविधान लिहिता लिहिता बाबासाहेबांनी काय गमावलं या गोष्टीचा विचार कधीच होत नाही. सुटाबुटा टाळ्यात कोटातले डॉक्टर बाबासाहेब आम्हाला दिसतात, पण बाबासाहेब आमचे बाप होते, बाबासाहेब आमच्या कुळीचे निर्माते होते, बाबासाहेब आमचे उद्धारकर्ते होते हे आम्हाला दिसतं. पण रमाई ज्या पद्धतीनं तुमची आमची आई होती, रमाईला ज्या पद्धतीनं तुम्ही आम्ही रमाई म्हणतो, बाबासाहेबही सूट बूट आणि टाय कोट घातलेली आमची आईच होती. आयुष्यमान भीमराव आंबेडकर सरांनी रमाईचा सगळा इतिहास सांगितलेला आहे, आलेली संकट सांगितले आहेत, दुःख सांगितलेले आहेत. कशी सुरुवात करावी, कुठून सुरुवात करावी मला कळत नाही बांधवांनो. की 1914 ते 17च्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला होते आणि रमेश नावाचा मुलगा मरण पावतो. म्हणजे बाबासाहेब अमेरिकेला जेव्हा निघाले, म्हणजे बाबासाहेब अमेरिकेला जात असतानाच रमाई गरोदर होत्या. आणि मग रमेश नावाचा मुलगा बाबासाहेब अमेरिकेला असताना जेव्हा मरतो, ह्या रमाईने काय करावं, अरे पुढचं पोर मेलंय, जसं माझं पोर होतं तसं माझ्या नवऱ्याचंही पोर होतं ना, लवकर तुरंत कळवलं पाहिजे नवऱ्याला आपलं लेकरू गेलंय. रमाईने 3 दिवसानंतर पत्र लिहिलं हे नवऱ्याला. किती दिवसानंतर? 3 दिवसानंतर. फक्त 3 ओळी लिहिते रमाई. काय लिहिते? साहेब, 2 दिवसापूर्वीच आपला रमेश गेला, तुमच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून तुम्हाला कळवलं नाही, बाकी सगळं व्यवस्थित आहे, काळजी घ्या, तुमची रामू. आता ही वाक्य आम्ही कशी घेणार आहोत? पोटचं पोरग गेले, बाईने 3 दिवसानंतर नवऱ्याला कळवलं, 3 दिवसानंतर. पण हे दुःख लपवण्याची, हे दुःख पचवण्याची जी शक्ती रमाईमध्ये अवतरली होती
ती शक्ती रमाई 27 मे 1935ला प्रकट करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवसभराची कामं आटपून कोर्टातून घरी येतात. रमाई डोळ्यांनी बाबासाहेबांना इशारा करते. प्रचंड दमलेली थकलेली रमाई, आजारी रमाई बाबासाहेबांच्या हातात हात घेते आणि रमाई बाबासाहेबाला म्हणते, साहेब आता या क्षणाला मला वचन द्या. आपली 4 लेकरं गेलीत संसार उभा करताना, पण मी जर तुम्हाला सोडून गेली तर तुम्ही आपलं काम कदापिही थांबवायचं नाही. हा समाज सुद्धा आपलं एक मूल आहे. ही मूल जगलं पाहिजे साहेब आणि तुम्हाला ही चळवळ पुढे नेली पाहिजे. कसं वाटतं हो, पुढचं एक पोर गेलं तर आम्हाला सगळं आयुष्य उन्हात गेल्यासारखं वाटतं. 4 लेकरं गमावली हो. गंगाधर मरण पावला. रस्त्यावर जमलेल्या लोकांनी म्हटलं, साहेब गंगाधर मरण पावलाय आणि आता या मृत शरीराला झाकायला काहीतरी कपडा आणला पाहिजे. बाबासाहेबांकडे पैसे नव्हते. टर साडली फाडली रमाईने. एक मरण पचवलं का रमाईने? एक मरण पचवलं का? 1913ला सासरे मरण पावले. रामजी आंबेडकर गेल्याच्या नंतर रमेश गेला. दुसरा मृत्यू पचवला रमाबाई आंबेडकरांनी. 1917ला बाबासाहेबांची दुसरी आई जिजाबाई मरण पावल्या. तोही मृत्यू हसत पचवला रमाबाईंनी. पाठोपाठ मुलगी इंदू गेली. तेही मरण पचवलं रमाबाईंनी. इंदूनंतर बाबासाहेबांचे मोठे भाऊ आनंदराज गेले. तोही मृत्यू पचवला रमाईने. आनंदराज नंतर आनंदराजचा मुलगा गेला. तोही मृत्यू पचवला रमाईने. गंगाधर गेला 1921ला. तोही मृत्यू पचवला रमाईने. 1926ला अतिशय गोंडस राजरत्न नावाचा मुलगा गेला. तेही मरण रमाईने पचवलं हो. हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1924ला ज्या बहिष्कृत हितकारिणीची सभेची स्थापना करून या भारत देशामध्ये बहुजनाच्या चळवळीच्या कार्याला सुरुवात करतात, त्याच्या आधी घडलं हे सगळं. काय म्हणावं त्या रमाईला? जगाच्या पाठीवर चंद्र आणि सूर्य सुद्धा रमाईची नोंद घेतील, एवढा मोठा त्याग आहे बांधवांनो. जोपर्यंत आम्ही या देशामध्ये सुखासमाधानाने नांदणार असू, जोपर्यंत आम्ही या देशामध्ये स्वाभिमानाने वावरणार असू, तोपर्यंत या देशामध्ये तुम्हाला आम्हाला रमाईचं नाव जिवंत ठेवावंच लागेल. शेजाऱ्या पाजाऱ्याच्या बाया नाव ठेवायचं हो. बॅरिस्टरची बायको शेण वेचते, गौऱ्या थापते. रमाईने म्हटलं यांचं आता ऐकायचंच नाही. करायचं काय? सूर्योदयाच्या आधी जाऊन शेण उचलून आणायचं आणि रात्री 8 वाजताच्या नंतर शेण उचलायला यायचं. कुठून कुठपर्यंत? भायखळ्यापासून वरळीपर्यंत पायी जायचं. शेण गोळा करायची. अंगावर एक दागिना नको. बाया ओरडायच्या. कशा ओरडायच्या? तू सुवासिनी आहेस, तुझ्या गळ्यामध्ये व्यवस्थित मंगळसूत्र नाही, दागिने नाहीत, काळे मणी नाहीत. रमाई त्या बायाला सांगायची, माझा दागिना विदेशात आहे, माझा दागिना विदेशात आहे. तो जेव्हा येईल ना या देशाला प्रकाशमान करेल, या देशाला प्रकाशमान करेल माझा दागिना. किती मोठा त्याग होता रमाबाई आंबेडकरांचा. एवढं सगळं त्यागलं. कधी विचार केलाय का बाबासाहेबांनी जर मनात आणलं असतं की मला एक चांगल्या पैशाची नोकरी आहे, तर बाबासाहेबांनंतरची एकही पिढी तुम्हाला भारत देशात जन्माला आलेली दिसली नसती. आंबेडकर नावाची एकही पिढी. सोडून दिलं हो सगळं. सगळा त्याग केला. तेव्हा गौरव थापल्या रमाबाई आंबेडकरांनी. भायखळा ते वरळीपर्यंत माता रमाई एका बॅरिस्टरची पत्नी, जिचा नवरा अमेरिकेमध्ये शिक्षण घेतो आहे, जिच्या नवऱ्याने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून शिक्षण घेतलेलं आहे, त्या बॅरिस्टरची पत्नी भायखळ्यापासून वरळीपर्यंत शेण वेचत जायची, रात्री गौऱ्या थापायची. किती त्या शेणातनं वास आलेला असेल माऊलांना. जर रमाईने तेव्हा शेण गोळा करून थापलेल्या गौऱ्यातल्या शेणाचा वास जर तुम्हाला आम्हाला जर आज येत असेल, तर आम्हाला तो वास आज आम्ही आमच्या साडीवर आमच्या कपड्यावर वेगवेगळ्या ब्रँडचे परफ्यूम मारतो ना, त्या परफ्यूम मधून सुद्धा आला पाहिजे. तरच तुम्हाला आम्हाला रमाईचा त्याग समजून घेता येईल. नाही तर दुकानं मांडलीत हो बाबासाहेबांच्या चळवळीची दुकानं. असंच नाही झालं, असेच नाही आलं माणसामध्ये. कमरेचा झाडू असाच नाही सुटला, गळ्यातलं मडकं असंच नाही सुटलं. 5000 वर्षाची गुलामी, 5000 वर्षाची. 1924 ते 1950 26 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपवून टाकली. 26 वर्षामध्ये. असंच नाही झालं, असंच भारतीय संविधान नाही उभं झालं. तुळशीदासांनी तर लिहून ठेवलं होतं, ढोर पशु शूद्र नारी सदताडन के अधिकारी. काय? ढोर पशु शूद्र नारी सदताडन के अधिकारी. 26 वर्षाच्या अथक श्रमातनं आणि अथक अभ्यासातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान
या देशामध्ये 26 नोव्हेंबर 1949 ला आम्ही स्वतः प्रत्यार्पण करतो. तेच संविधान 26 जानेवारी 1950 ला या देशामध्ये लागू होतं. ज्या मनुस्मृतीने सांगितलं होतं, ज्या तुलसीदासांनी सांगितलं होतं की ढोर पशु शूद्र नारी सब तारण के अधिकारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं कलम 14 लिहिलं. आणि घटनेच्या कलम 14 मध्ये काय लिहिलं की स्टेट शॅल नॉट डिनाय एनी पर्सन टू इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. काय, या देशातलं सरकार या देशातल्या कुठल्याही नागरिकाला कायद्यापुढे समानता नाकारणार नाही. सार्वजनिक नळावर जाता येत नव्हतं, सार्वजनिक पाणवठ्यावर जाता येत नव्हतं, हॉटेलमध्ये जाता येत नव्हतं, पब्लिक रेस्टॉरंटमध्ये जाता येत नव्हतं, थिएटरमध्ये जाता येत नव्हतं. कुठल्या कुठल्या गोष्टीवर बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी उपकार करून ठेवले. तो कधी विकेंडला पुष्पा 2 बघायला जर जाल ना थिएटरमध्ये, तो अधिकार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. तुम्हाला आम्हाला थिएटरमध्ये जाण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, कधीच नव्हता अधिकार तुम्हाला. कुठे दिलाय माहित आहे? घटनेचा कलम 15 वाचा. घटनेच्या कलम 15(1) मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात, स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट एनी पर्सन ओनली ऑन द ग्राउंड ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ. वेअर, कुठे? धर्म, लिंग, जात, वंश या आधारावर या देशातलं सरकार या देशातल्या नागरिकाला कुठेही बहिष्कृत करणार नाही. कुठे? सार्वजनिक नळावर, सार्वजनिक पाणवठ्यावर, पब्लिक रेस्टॉरंटवर, हॉटेलवर, थिएटरमध्ये. हे लिहिलं. तुम्हाला आम्हाला बोलण्याचा अधिकार नव्हता. बोलण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. ज्या मनुस्मृतीने 5000 वर्षापासून तुम्हाला आम्हाला सांगितलं होतं की या देशातला प्रत्येक राजा हा राणीच्या पोटातनं जन्माला येईल आणि तोच या देशावर शासन करील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 ला या देशामध्ये घटना अर्पण केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं कलम 326 लिहिलं आणि तुम्हाला आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. आणि या व्यवस्थेला ओरडून सांगितलं की बाबा रे, कालपर्यंत या देशामध्ये मनुचं राज्य होतं. मनुचं राज्य सांगत होतं की या देशातला राजा राणीच्या पोटातनं जन्माला येईल. पण ज्या दिवशी मी हे भारतीय संविधान लिहिलेलं संविधान या देशात लागू होईल, त्या दिवशी या देशाचा राजा राणीच्या पोटातनं जन्माला येणार नाही. त्या दिवशी या देशाचा राजा राणीच्या पोटातनं जन्माला न येता मतपेटीतनं जन्माला येईल. कुठे नेऊन ठेवली? 1950 ते 2025 75 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ. खरं तर आम्ही बाबासाहेबांच्या विचार, मी अतिशय जबाबदारी प्रत्येक ठिकाणी हे बोलतो की आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे फक्त लाभधारक झालेलो आहोत, प्रचारक अजून व्यवस्थित झालेलो नाही आहात. बाबासाहेबांनी किती आमच्यावर उपकार केले, काय आम्ही उपकार केले, मी तर म्हणतो फक्त 2 वर्षासाठी विसरून जा, एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करा की 6 डिसेंबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण होतं. आणि 6 डिसेंबर 1956 नंतर आजपर्यंत बाबासाहेबांचं अपूर्ण राहिलेलं मिशन आम्ही 10% तरी पुढे घेऊन गेलोय का? गेलो घेऊन? बाबासाहेब हा विचार होता, बाबासाहेब हे मिशन होतं. म्हणाले होते ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी हा देश बौद्धमय करीन. 14 ऑक्टोबर 1956 ला जगाने नोंद घेतली. जगातलं सगळ्यात मोठं धर्मांतर नागपूरच्या नागवंशीय भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणले. 6.5 लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. त्यानंतर धर्माची चळवळ कुठे नेऊन ठेवली? आम्ही आमच्या आपापल्या सोयीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपापल्या सोयीप्रमाणे माता रमाईला आम्ही घेतलं. हो, म्हणून बाबासाहेबांच्या विचारांना, बाबासाहेबांच्या चळवळीला आम्ही कुठेतरी पुढे नेण्यात कमी पडलो. एक कवी एका ठिकाणी फार दुःखद अंतःकरणाने लिहून जातो की तू दिलेले निळे आभाळ काळे भोर झाले, तुझ्या रथाचे सारथी महाचोर झाले. की तू दिलेले निळे आभाळ काळे भोर झाले, तुझ्या रथाचे सारथी महाचोर झाले. केलास ज्यांच्या हवाली तू हा धम्मसूर्य, सामर्थ्य आज त्यांचे कमजोर झाले. का दिलीस तलवार तू षडांच्या हाती, षडांचे कापिले बग मुजोर झाले. थाटली तिथे तुझ्या नावाची दुकाने, तुला विकणारे बघ आता थोर झाले. बुद्धालाही लोटले रे युद्धात यांनी, तुझ्या प्रती आज हे हरामखोर झाले. तुझ्या प्रती आज हे हरामखोर झाले. बाबासाहेब परत येणार नाहीयेत तुमचे माझे अश्रू पुसायला, कारण बाबासाहेब परत येण्यासाठी इथं रमाई सुद्धा परत यावी लागेल. बांधवांनो, हा विचार बाबासाहेबांचा रमाईचा त्याग तुम्हाला आम्हाला समजून घ्यावा लागेल. खरं तर 2015 नंतर 14 नंतर या देशाची परिस्थिती फार बदललेली आहे. बदललेली परिस्थिती तुम्हाला आम्हाला समजून घ्यावी लागेल बांधवांनो.
आपल्या नसण्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला एक पैशाचाही फरक पडणार नाही. लक्षात घ्या, मी 2 स्टेटमेंट करतो आहे, दोन्हीतला फरक समजून घ्या की तुमच्या माझ्या नसण्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला काहीही फरक पडणार नाहीये, पण तुमच्या माझ्या असण्याने बाबासाहेबांच्या चळवळीला नक्की फरक पडणार आहे. मग आम्ही असू तर आम्ही कसे असू, बाबासाहेबांसोबत इमानदार असू की फितूर असू, हे तुम्हाला आम्हाला समजून घ्यावं लागेल बांधवांनो, तुम्हाला आम्हाला समजून घ्यावं लागेल. अहो, सौदी अरेबियासारखा देश हो, त्या देशातल्या महिलांना आतापर्यंत ड्रायव्हिंग लायसन मिळत नाही हो. ड्रायव्हिंग लायसन हातसर लुल झाला नावाची काहीतरी एक महिला त्या देशामधल्या महिलांना ड्रायव्हिंग लायसन मिळावे म्हणून आंदोलन करते, तिला जेलात टाकलं जातं. आणि त्या देशाचा कायदा असा म्हणतो की ती आता त्या जेलातनं सुटेल की नाही सुटेल. काही पत्रकार गेले तिला भेटायला जेलामध्ये, तिला म्हटलं की तू एक एवढी उच्च शिक्षित होतीस, घरची चांगली होतीस, तुला नाही वाटत का तू एक चांगलं आयुष्य जगू शकली असतीस, फक्त सौदी अरेबियाच्या महिलांना ड्रायव्हिंग लायसन मिळावं म्हणून तू आंदोलन केलंस, आता तुझं पुढचं सगळं आयुष्य तू जेलामध्ये टाकू शकतेस, सडवू शकतेस जेलामध्ये, तुला यावर काय बोलायचं. ती मुस्लिम महिला काय म्हणते माहित आहे कि हमारे देश का दुर्भाग्य ये है कि हमारे देश में डॉक्टर आंबेडकर जैसा हीरा पैदा नहीं हुआ. हमारे देश में अगर डॉक्टर आंबेडकर पैदा हुआ होता तो आज मैं सऊदी अरेबिया के राष्ट्रपति भवन में बैठी होती और आप मेरा इंटरव्यू लेने राष्ट्रपति भवन आते, जेल में नहीं आते. एवढं सहज नाही दिलं पण त्याची दूरची आम्हाला करावं लागेल, उजळणी करावं लागेल. बाबासाहेबांचा त्याग काय, रमाईचा त्याग काय, राजरत्न मेला, दुसऱ्या दिवशी बाबासाहेब चळवळीच्या कामाला जायला निघाले, रमाई रडायला लागली, साहेब कालच तर आपलं राजरत्न गेलं हो. मला राजरत्नाची फार आठवण येते साहेब, आपलं लाडकं पोरग गेलं साहेब, मला राजरत्नाची आठवण आली तर कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावं साहेब, मी निदान 2 दिवस तरी घरी थांबा साहेब. बाबासाहेब रमाईला समजून सांगताना म्हणतात, अगं रमा, आज फक्त आपलं एक राजरत्न गेलंय रमा, पण तू आज मला माझ्या कामाला जाण्यापासून रोखलंस रमा, तर इथली प्रस्थापित व्यवस्था आपल्या समाजातल्या उद्याच्या हजारो राजरत्नाचा खून करेल रमा. उद्याचे राजरत्न जगवायचे असतील तर तू मला जाण्यापासून रोखू नकोस रमा. पोरं अर्पण केले हो, राजरत्न मेला नाही, रमेश मेला नाही, गंगाधर मेला नाही, इंदू मेली नाही. ही 4ही लेकरं या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद झालेली आहेत, शहीद झालेले आहेत. ही लेकरं अर्पण केली बाबासाहेबांनी, म्हणून या देशामध्ये समतेचा मळा बाबासाहेब फुलवू शकले. ही लेकरं बाबासाहेबांनी अर्पण केली, म्हणून 5000 वर्षाच्या गुलामीच्या बेड्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तोडून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा कायदा या देशामध्ये बाबासाहेब अंमलात आणू शकले. आज तोच कायदा धोक्यात आहे, आज तेच संविधान धोक्यात आहे. संविधान बदलवण्याच्या वल्गना केल्या जातात, पण संविधान बदलवणं एवढं फार सोपं नाहीये. संविधान तोपर्यंत जिवंत राहील जोपर्यंत तुमच्या माझ्या मनातला स्वाभिमानी आंबेडकर जिवंत राहील, आणि जोपर्यंत या देशामध्ये रमाईचा त्याग तुम्हाला आम्हाला कळेल, जोपर्यंत या देशामध्ये रमाईने बाबासाहेबाला दिलेली साथ तुम्हाला आम्हाला कळेल, जोपर्यंत या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या मागे त्यांनी अर्पण केलेल्या 4 त्यांच्या लेकरांच्या बलिदानाची गाथा आहे, हे तुम्हाला आम्हाला जोपर्यंत समजेल तोपर्यंत या देशातलं संविधान कोणीही बदलू शकणार नाही. जोपर्यंत या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वारा संत स्वातंत्र्य आणि बंधुतेद्वारा लिखित संविधान या देशामध्ये जिवंत आहे, तोपर्यंत या देशातली कुठलीही राजकीय व्यवस्था तुम्हाला आम्हाला वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये गुंतवून ठेवणार नाही. फक्त तुमच्या आणि माझ्या मनातला आंबेडकर तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवून या व्यवस्थेला समजून सांगावं लागेल की बाबा रे, जोपर्यंत या देशामध्ये 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित संत स्वातंत्र्य आणि बंधुतेने घेतलेलं संविधान या देशामध्ये जिवंत आहे, तोपर्यंत या देशामध्ये गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः म्हणणारा हिंदू असेल, की ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह म्हणणारा मुस्लिम असेल, की जो बोले सो निहाल सस्त्रिया काल म्हणणारा शीख असेल, की नेम ऑफ द फादर and son and holy spirit amen, और फादर इन हेवन hallowed be thy name, thy kingdom come, thy will be done on earth as it is in heaven म्हणणारा ख्रिश्चन असेल, की बुद्धम शरणम गच्छामि धम्मम शरणम गच्छामि संघम शरणम गच्छामि पानातिपाता वेरमणि अदिन्नदान वेरमणि कामे सुमेचाचार वेरमणि मुसावादा वेरमणि सूरा मेरे मध्य प्रमाद ठाणा वेरमणि सिक्खापदम समाधी आणि म्हणणारा बौद्ध असेल. ही सगळी धर्म जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित संविधान या देशामध्ये जिवंत आहे, तोपर्यंत या देशामध्ये गुणागोविंदानेच नांदतील. आमच्यामध्ये फूट पाडण्याची ताकद आता तुमच्यामध्ये राहिलेली नाही. हे जर इथल्या व्यवस्थेला खऱ्या अर्थाने आम्ही समजून सांगू शकलो तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला उद्गारले
उद्देशून उद्गारलेलं एक वाक्य होतं की जा आम्ही घराच्या भिंतीवर लिहून ठेवू की तुला या देशाची शासनकर्ते जमात व्हायचं आहे. त्या बाबासाहेबांच्या वाक्याच्या दिशेने खऱ्या अर्थानं आपण वाटचाल करू असा आशावाद व्यक्त करतो. आपण मला बोलवलं, कुठलीही चिठ्ठी देऊन रनआउट न करता अगदी शेवटच्या पॉवर प्लेमध्ये मनाप्रमाणे हिटिंग करणाऱ्या बॅट्समनप्रमाणे मला बोलू दिलं, मानसन्मान केलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो. मला माहिती आहे माझंही समाधान झालेलं नाही आहे, पण यानंतर कवी संमेलन आमचे नागेश दादा तिथून बघतायत, मला माझ्या आधी पोहोचलेत, आजच्या कार्यक्रमाचे कवी आहेत, त्यांच्यावर असेल प्रणय दादा सतलज असेल कोणावरही अन्याय न करता पुनर्चे भेटू या आशेसह तुम्हा सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय. साधू साधू साधू.